व्हिक्टोरिया तलावातील मातीचा बेकायदेशीर उपसा, पाटबंधारे विभागाच्या हद्दीत साठा करून पुन्हा विक्रीचा आरोप। वरवंट तालुका दौंड येथील व्हिक्टोरिया तलाव परिसरातून गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मातीचा बेकायदेशीर उपसा करून ती माती पाटबंधारे विभागाच्या हद्दीत आणून साठवली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी केला आहे। तालुक्यातून बेकायदेशीर उपसलेल्याचा आरोप असल्याचे हीच माती पुन्हा लाखो रुपयांना विकली जात असल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याची चर्चा परिसरात आहे। व्हिक्टोरिया तलावालगत जनाई शिरवाई उपसा सिंचन योजनेशी संबंधित इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मातीचा साठा करण्यात आल्याने नागरिकांचे म्हणणे आहे। हा साठा पाटबंधारे विभागाच्या हद्दीत असूनही त्यावर ठोस कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। याबाबत वरवंट मंडळ अधिकारी सचिन मोरे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणी माती साठ्याचा पंचनामा करण्यात आला असून संबंधित माती उपसा करणाऱ्यांवर नियमानुसार पुढील योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट। नमस्कार, आज आपण दौंड तालुक्यातील ऐतिहासिक अशा व्हिक्टोरिया तलावाच्या शेजारी आहोत। तर आपण पाहू शकता की या ठिकाणी व्हिक्टोरिया तलावातून खूप मोठी माती या ठिकाणी उपसून आणून चोरट्या पद्धतीने आणून या ठिकाणी टाकलेले आहे। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी मातीचा साठा जो आहे तो केलेला आहे। पाटबंधारे विभागाच्या आणि महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी खूप मोठी माती या ठिकाणी हा मातीचा व्यवसाय होत असून या ठिकाणी आपण या प्रशासनाकडून योग्य अशी कारवाई व्हावी। त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पाहू शकता की याच शेजारी या ठिकाणी या तलावातून जाणाई शिरसाईसाठी जो काही प्रकल्प आहे तो याच परिसरात आहे आणि याच परिसराच्या शेजारी या ठिकाणी ही खूप मोठी मातीचा जो साठा आहे तो या ठिकाणी आहे आणि याच परिसरातून या ठिकाणी हा मातीचा उपसा होत आहे। तर यावर आता महसूल प्रशासन आणि पाटबंधारे विभाग या ठिकाणी कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सुमित रणधीर, दौंड। आपण या ठिकाणी पाहू शकता की जो जानाई शिरसाईचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या गेट समोरच या ठिकाणी माती माफियांनी माती टाकलेली आहे। या ठिकाणी आज जाण्याचा जो रस्ता आहे तो या ठिकाणी बंद झालेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी खूप अशी माती या ठिकाणी पडलेली आहे। या ठिकाणी पाटबंधारे विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतोय का हे बी या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।